नवरात्रीची आज दुसरी माळ आहे. माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करायची आणि कसा आशीर्वाद मिळवायचा हे आपण आज पाहणार आहोत. पहिल्या माळेची सर्व विधिवत तुम्हाला माहिती सांगितली मी. काय अर्पण करायचं आहे आणि काय जो उपाय आहे जे मी तुम्हाला 9 दिवस उपाय सांगणार आहे. तो उपाय देखील सांगितलेला आहे. पण जर कोणी ऐकलं नसेल तर या 9 दिवसामध्ये तुम्ही जेवढे तुमचे उपाय राहतील ना, तर ते तुम्ही अष्टमी नवमीच्या दिवशी अर्पण करायचे आहेत. पण उपाय करताना चुकवायचे नाहीयेत. व्यवस्थित ऐकून ते अर्पण करा. नारळाचा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे. कारण मातेला पांढरा पदार्थ प्रिय आहे. तर तुम्ही जरूर ऐका यानंतर तो व्हिडिओ. आता नवरात्रीची दुसरी माळ आहे. दुसरा दिवस आहे नवरात्रीचा. तर दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. दुष्टांना योग्य मार्ग दाखवणारी माता ब्रह्मचारिणी. मातेची भक्ती, तपस्या, त्याग, सद्गुण, संयम यांसारखे गुण माणसांमध्ये देखील यावे अशी माता सांगत आहेत. तिचे जे हे गुण आहेत, या ब्रह्मचारिणी मातेची आराधना केल्यामुळे आपल्यामध्ये ते गुण उत्पन्न होतात. ते गुण सद्गुण आपल्यामध्ये निर्माण होतात आणि आळस, अहंकार, लोभ, स्वार्थ, मत्सर इत्यादी वाईट प्रवृत्ती दूर होण्यासाठी मदत होते. ब्रह्मचारिणी मातेचे स्मरण केल्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्थिरता येते. यासोबतच बुद्धी, विवेक वाढतो असं देखील पुराणात उल्लेख आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी ब्रह्मचारिणी मातेची पूजा आणि मंत्र आजच्या दिवशी जरूर म्हटला पाहिजे. खास करून ज्या मुलांची 10वी 12वी आहे, बोर्ड एक्झाम देत आहेत किंवा कोणतेही कॉम्पिटिशन एक्झाम देत आहेत, तर त्यांनी नवरात्रीमध्ये नवदुर्गांच्या सगळ्या रूपांचं पूजन करताना ब्रह्मचारिणी मातेचं देखील पूजन केलंच पाहिजे. आता ब्रह्मचारिणी माता नेमकी कोण? कारण पार्वतीचेच हे सगळे नवदुर्गा रूप आहेत आपल्याला माहीत आहे. पण हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकरांच्या प्रेमामध्ये पडले आणि भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली. त्यामुळेच ब्रह्मचारिणी हे नाव पडले. आणि या हजारो वर्ष ऊन, पाऊस, कडाक्याच्या थंडीत, जंगलात कोवळी पाने, फुले आणि फळे खाऊन सतत हजारो वर्षे अन्नहीन राहून व्रत केल्यामुळे सप्तऋषींनी तिला आशीर्वाद दिला व सांगितले, तुझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आणि लवकरच तुला तुझा योग्य वर भेटेल आणि तुझं लग्न भगवान शंकरांसोबत होईल. म्हणूनच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. उठून स्नान वगैरे करावे. देवघराजवळ जो आपला तिथं घट वगैरे आहे तिथे जावं. ब्रह्मचारिणी मातेचे मनोमन ध्यान करावे. हळदी, कुंकू, फुले वगैरे अर्पण करून आपल्याला देखील स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. ब्रह्मचारिणी मातेला लाल जास्वंद, कमळाची फुले खूप आवडतात. म्हणून त्यांच्या पूजेच्या वेळी लाल फुले किंवा पिवळी फुले अर्पण करायची आहे. देवीला साखरेची मिठाई वगैरे असेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा पंचामृत अर्पण करायचे आहे. माता ब्रह्मचारिणी स्वाधिष्ठान चक्रामध्ये यांचं ध्यान करायचं असतं. स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थित असलेली संयम, तप, वैराग्य तथा विजय प्राप्ती करून देणारी अशी ब्रह्मचारिणी, ज्या मातेच्या हातामध्ये एका हातात माळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडळू आहे. मी या दिवशी दुसऱ्या दिवशी मंत्र जाप करायचा आहे तो असा: ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्ये नमः. किंवा आणखीन एक मंत्र म्हणू शकता: या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि असा मंत्राचा जाप करून तुम्ही मातेला अगदी साधेसं पांढऱ्या मिठाई किंवा पांढऱ्या साखरेपासून बनलेला नैवेद्य आवडतो, खडी साखर अर्पण करायची आहे. धाग्याची जी खडी साखर आहे, मोठे मोठे खडे, तर ते अर्पण करायचे आहेत तुम्ही अगदी मनापासून. आणि कमळाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील कमळाचं फूल जे आहे मातेला अर्पण करायचं आहे. यामुळे माता अतिशय प्रसन्न होते. ज्यांना विवाहाच्या समस्या आहेत, विवाह जुळून यावा असं वाटत आहे, त्यांनी माता ब्रह्मचारिणीची अगदी मनोमन पूजा करायची आहे आणि लाल वस्त्र परिधान करायचे आहे. लाल रंग परिधान करून तुम्ही ही पूजा करायची आहे. पांढऱ्या फुलांची माळ किंवा विड्यांच्या पानांची माळ घालायची आहे. पांढरी फुलं आणि लाल रंग तुम्ही परिधान करायचा आहे.
आणि तसेच आजच्या दिवशी जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी उपाय सांगितला, तसा 9 दिवस आपल्याला उपाय करायचा आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही नारळामध्ये जी आहे स्वस्तिक हळदीचं आणि कुंकवाचं काढून तुमची मनोमन इच्छा बोलून लाल चुनरी आहे ती नारळाभोवती लपेटायची आहे. 2 लवंगा आणि 1 कापराचा तुकडा हे घेऊन तुम्ही अर्पण करायचं आहे कोणत्याही नवदुर्गेच्या मंदिरामध्ये. मनोमन तुमची इच्छा तुम्ही सांगायची आहे मातेला. आणि ओम श्री देवे ब्रह्मचारिणे नमः या मंत्राचा शक्य तितका जाप करायचा आहे. याशिवाय 9 दिवस तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा तरी, निदान 1 माळ तरी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.